सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 में आप सबका स्वागत है। मैं हूं एजाज शाह। जन सेवा विचारधारा फाउंडेशन और शासकीय बहुउद्देशीय अपंग सन्मिश्र केंद्र जलगांव की ओर से पौधारोपण कार्यक्रम संपन्न। जन सेवा विचारधारा फाउंडेशन और शासकीय बहुउद्देशीय अपंग सन्मिश्र केंद्र जलगांव की ओर से शासकीय बहुउद्देशीय अपंग सन्मिश्र केंद्र जलगांव के कंपाउंड में 25 अगस्त 2024 रविवार को सुबह पौधारोपण कार्यक्रम लिया गया। श्रावण सोमवार और काव्यत्री बहिनाबाई चौधरी जयंती के मौके पर बरसात के मौसम में ये पौधारोपण किया गया। शासकीय बहुउद्देशीय अपंग सन्मिश्र केंद्र में अपंग और मतिमंद बच्चे रहते हैं। पौधारोपण के इस कार्यक्रम को देखकर ये बच्चे बहुत ही खुश हुए। जन सेवा विचारधारा फाउंडेशन के अध्यक्ष नीलेश बोरा, इन्होंने अपने खुद के खर्च से कई सारे पौधे लिए, जिसमें बादाम, नीम, आम और जाम के पौधे थे। इस वक्त अक्षय महाजन, लक्ष्मण पाटिल, नीलेश बोरा, रमजान तड़वी आदि लोग हाजिर थे। रशीद शेख के साथ शाह एजाज, सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 जलगांव। हमारे चैनल को सब्सक्राइब, लाइक, शेयर और कमेंट ज़रूर करें। नमस्कार। प्रहार जनशक्ती पक्ष तसेच जनसेवा विचारधारा फाउंडेशन आणि शासकीय दिव्यांग बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्र जळगाव यांच्या माध्यमातून आज आम्ही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला आणि गेल्या 2019 पासून ते आतापर्यंत वेळोवेळी आम्ही वृक्षारोपणचे कार्यक्रम आपल्या दिव्यांग संमिश्र केंद्रामध्येच घेतो, कारण की या ठिकाणी विद्यार्थ्यांना पण काहीतरी प्रेरणा मिळते। पर्यावरण संदर्भात संवर्धनाची जबाबदारी आणि या ठिकाणी या प्रांगणामध्ये वृक्ष लागवडी संदर्भात जे आपले अक्षय महाजन आहे तसेच आपले सर आहे यांच्या माध्यमातून वेळोवेळी वृक्षारोपणांना वेळोवेळी पाणी, वेळोवेळी त्याची निगा घालणं आणि आजूबाजूचा परिसर हा या ठिकाणी संरक्षण भिंत असल्याने या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी अडचणी निर्माण होत नाही। बच्चूभाऊ कडू साहेबांच्या 5 जुलै 2019 रोजी आम्ही वृक्षारोपणचा सुद्धा कार्यक्रम घेतला होता आणि आज वृक्षारोपण कार्यक्रम 2019 मध्ये घेतलेला असताना या ठिकाणी तुम्ही पाहशाल की वृक्ष लागवड मोठ्या संख्येने झालेले आहे आणि मोठे झालेले रोप, म्हणजे या ठिकाणी संवर्धन, वृक्ष लागवड जोपासण्याचं काम सुद्धा होत आहे। याचाच उद्देश म्हणून मी अक्षय भाऊ महाजन सरांना पण विनंती केली की कवयित्री बहिनाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त आणि श्रावण सोमवारच्या अनुषंगाने पाऊस पडत असल्याने या ठिकाणीच आपण उपक्रम राबवावा, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला संस्थेतर्फे, पक्षातर्फे की आपण वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला। अशाच लागवडीसाठी आम्हाला अक्षय भाऊ महाजन सर तसेच तडवी सर आणि शाळेतले जे आपले कर्मचारी अधिकारी वृंद आहे हे सुद्धा मदत करता। विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आवड निर्माण होते, गोडी निर्माण होते। नमस्कार। आज आपल्या या दिव्यांग संमिश्र केंद्राच्या पटांगणामध्ये आपले सामाजिक कार्यकर्ते आपले निलेश भाऊ बोरा यांच्या माध्यमातून आज वृक्षारोपण लागवडीचा कार्यक्रम हा साजरा करण्यात येत आहे। आपल्या ह्या पटांगणामध्ये अनेक वर्षापासून जे वृक्ष लागवड केलेले आहेत, आपण बघू शकतात की चौपेर आज 5-5, 7-7 वर्षाचे वृक्ष जे झालेले आहेत ते म्हणजे आज निलेश भाऊंच्या माध्यमातून हे वृक्ष इथे लागवड झालेले आहे। आपले नामदार दिव्यांगांचे सम्राट आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश भाऊंनी मोठे मोठे वृक्ष लागवडीचे उपक्रम या दिव्यांग संमिश्र केंद्राच्या पटांगणामध्ये घेतलेले आहेत। आणि भाऊंनी स्वतः उपक्रम हाती घेतला आणि सोबत सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि सगळे कार्यकर्ते मिळून सर्वांनी वृक्षारोपण लागवड केलेले आहे। त्याच्यामध्ये बदामाचे झाडं लागवड केले, जामुनचे, पेरूचे। भाऊंनी स्वतः मोठा उपक्रम घेतला आणि जनसेवा विचारधारा फाउंडेशनच्या माध्यमातून आज वृक्षारोपण लागवड करण्यात येत आहे आणि विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला की आपल्या या परिसरामध्ये वृक्ष लागवडी होत आहे। आणि त्या माध्यमातून भाऊंनी एक छोट्या खाणी कार्यक्रम पण घेतला वया वाटपाचा आणि त्या माध्यमातून
भाऊंचे आभार मानतो आम्ही की यापुढे देखील असंच कार्य आपल्या माध्यमातून चालू ठेवावं. धन्यवाद.